जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपले 16,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले। तर मित्रांनो, मला खूप बरं वाटतंय की मित्रांनो सगळ्या बैलगाडा प्रेमींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं आणि आपला चॅनल हा पूर्णपणे चांगल्या ग्रोथ वरती नेऊन ठेवलेला आहे। तर मित्रांनो, उद्या होणाऱ्या म्हणजे 26 जूनला होणाऱ्या खासदार केसरीचा मानकरी कोण असेल तर मित्रांनो, तालुका बारामती म्हणजे करंजपूल इथं होणाऱ्या लोकनृत्य खासदार केसरी कोण होईल। तर मित्रांनो, उद्या कोण कोण येणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, नुकत्याच पेडगाव मैदानावर बकासूरने खूप सर्वांची मने जिंकलेली आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल पेडगाव मैदानावर बकासूर आणि लखनने खूप धुमाकूळ घातला। तर मित्रांनो, सलग 2 दिवस पळून बकासूरने हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला। तर मित्रांनो, त्याला डबल हिंद केसरी पण म्हटलं जातं। मित्रांनो, आता अष्टमी हिंद केसरी म्हणून बकासूर ओळखला जाणार आहे। तर मित्रांनो, 26 जूनला होणाऱ्या खासदार केसरीचा मानकरी कोण ठरेल तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, तुम्हाला सांगणार होतो की बकासूरचा पायरा कोणाबरोबर असेल। तर मित्रांनो, उद्या बकासूर हा खासदार केसरीमध्ये येणार आहे। तर मित्रांनो, बकासूरचा पायरा हा आपल्याला एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, बकासूर आणि मथुर हे दोघेही आपल्याला सोबत पळताना दिसणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यांनाच असं वाटत होतं की बकासूर आणि मथुर हे कधी पळतील। तर मित्रांनो, उद्याचा क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर उद्या बकासूर आणि मथुर हे दोघेही एक सोबत पळणार आहे। तर मित्रांनो, नुकतेच गौतम भैया यांनी सुंदर हा खरेदी केलेला आहे। निंबाळकर सरांनी हा सुंदर विकायचं ठरवलेलं, पण मित्रांनो त्यांना असं वाटत होतं की सुंदर अशा ठिकाणी जावं की त्याची सगळी चांगली देखभाल होईल। तर मित्रांनो, सुंदर हा आपल्या गौतम भैया यांनी घेतलेला आहे। तर मित्रांनो, उद्या पळेलच सुंदर असं मला वाटतं। पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा।